सोलापुरातील एसटी डेपोमधील बंद पडत असलेल्या एसटी बसच्या दुरुस्तीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती। महिला दिनानिमित्त हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूर हे कष्टकरी आणि कामगार महिलांचं शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे। सोलापुरातील अनेक महिला स्वतःच्या कर्तृत्वावर आपला ठसा उमटवताना दिसतात। सोलापुरातील सार्वजनिक क्षेत्र असो की सहकारी खात्यात स्वतःच्या कर्तृत्वानं पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रात नादुरुस्त असणाऱ्या गाड्यांना पाना घेऊन दुरुस्त करतानाचं हे चित्र सोलापुरात पाहायला मिळतं। सोलापूर आगारातील एसटी बस दुरुस्त करण्याच्या कामात अग्रेसर असणाऱ्या 4 रणरागिणी तर दुसरीकडे मुळगाव तांडा रोड इथं स्वतःच गॅरेजमध्ये काम करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सावित्रीबाईच्या लेखी आपल्याला दिसून येत आहेत। सोलापुरातील सार्वजनिक क्षेत्रात आणि सहकारी खात्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या रणरागिणींची ही यशोगाथा आहे। राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची अवस्था आपल्याला सर्वांना परिचित आहे। राज्यातील अनेक बस या रस्त्यांवर कमी आणि दुरुस्तीच्या बहाण्यानं डेपोमध्येच दिसतात। हातात पाना घेऊन 4 रणरागिण्या सोलापूर एसटी डेपोमध्ये काम करताना दिसत आहेत। तसंच सोलापूर एसटी डेपोच्या नादुरुस्त आणि रस्त्यावरच बंद पडलेल्या एसटी बसेस स्वतःच्या अनुभवातून पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्याचं काम नव्या दमाच्या युवती करताना दिसून येत आहेत। सोलापूर डेपोमध्ये मेकॅनिकल म्हणून फरहिंद सिकंदर शेख, दमयंती आदिनाथ भालेराव, अर्चना सीताराम वाघमारे, नंदिनी शंकर फरमारी यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर भरारी घेताना दिसून येत आहेत। त्यामुळे सोलापूर एसटी बसेसच्या दुरुस्तीचं स्टीअरिंग स्वतःच्या खांद्यावर घेऊन आपल्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या लेखीची ही यशोगाथा आहे। याबद्दलची अधिक माहिती फरहिंद सिकंदर शेख, दमयंती आदिनाथ भालेराव, अर्चना सीताराम वाघमारे आणि नंदिनी शंकर फरमारी महिला मैकेनिक एसटी डेपो यांनी दिली आहे। मुझे यहाँ पे बहुत सारा काम सीखने को मिला है। जब से मैं यहाँ पे आई, डॉकिंग लेके हेड वगैरह जो भी होता है बस के हिसाब से बहुत सारा काम यहाँ पे सीखने को मिला है। मैं उम्मीद करती हूँ कि आगे चल के मुझे यहाँ पे परमानेंट होने का संधि मिले और भी बहुत कुछ सीखने मिले। मुझे यहाँ काम करके बहुत अच्छा लगता है। हार्ड वर्क मुली असू दे मुले असू दे ते हार्ड काय नसते सर। अपने अंदर होता है कि हमें काम करने की इच्छा होनी चाहिए सर। अगर हमारे अंदर काम करने की इच्छा हो तो हम कितनी भी मुश्किल काम हो हम कर सकते हैं सर। इतर मुलांना हे सांगायचे मला, फ्युचरवर लक्ष द्या आणि कुठला पण काम हार्ड नसते, कुठला पण काम मुली करू शकते। पहिल्यापासून माझे आजोबाचा गॅरेज होता तेव्हा त्यांना बघून मला प्रेरणा भेटली की मी पण हे काम करू शकते। मग माझे आजोबाची आठवण करत मी हे कामाला लागलेली आहे। मला आज पण मी काम करते तर माझे आजोबा आता दुनिया में नहीं है वो, बट उनको याद करके मैं काम करती हूँ कि मैं कोई भी काम कर सकती हूँ। नमस्कार, माझे नाव आरती सीताराम वाघमारे। माझं 10वीहून ITI झालेलं आहे आणि माझा ट्रेड होता पेंट अटेंडर आणि मी इथं येऊन मेकॅनिकचं काम करत आहे। आणि मी इथं आल्यापासून डॉकिंग, इलेक्ट्रिशियन बरेच काही काम शिकलेली आहे आणि मला वाटतं इथं कदाचित मला काम येऊ शकते किंवा करेनही। मला खूप छान फील होतं की मी या सगळ्यांसोबत खूप छान काम करत आहे आणि मी ह्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करेन। याच्या पलीकडे मी इथं प्रयत्न करेन की मला इथं परमनंट होण्याची जागा भेटेल का। त्यांना मी असं सांगेन की जेवढा आपली मेहनत होईल तेवढे प्रयत्न करा, तिथं काम करण्याची संधी भेटेल आपल्याला। माझं नाव नंदिनी शंकर फलमारी, माझं ITI झालं आहे, इलेक्ट्रिशियन झालं आहे माझं ट्रेड आणि मी इथं काम करते। मला खूप छान वाटते। इलेक्ट्रिशियनचं काम करून मला खूप चांगलं वाटते आणि डॉकिंगचं काम शिकले आणि इलेक्ट्रिशियनमध्ये हेडलाईट वगैरे लावायचं आणि हॉर्न बसवायचं, बॅटरी मेंटेनन्स करायचं शिकले। हा काम करून मला खूप छान वाटते आणि असलं काम शिकायला तर खूप छान वाटते मला।